84% बेड्स आहेत ते कमर्शियल पर्पजसाठी आहे. तर मग कमर्शियल हॉस्पिटलला जमीन देणं हे किती योग्य आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. कारण का कॉन्ट्रीब्युशन सगळं जर एवढं नेदरलँडचं चांगलं असेल तर मग 100% बेड्स हे मोफत का मिळत नाहीयेत. एवढं जर चांगलं लोन आणि एवढं चांगलं जर अग्रीमेंट केलं असेल तर गरीब, शोषित, वंचित, पीडित यांच्यासाठी जसं पिंपरी चिंचवडला हॉस्पिटल केलं चव्हाण साहेबांच्या नावाने तसंच हे 100% मोफत किंवा कमी किमतीत हे का होत नाही हा एक प्रश्न मनात आला माझ्या. पण हे हॉस्पिटल करताना जे एस्टिमेटच महापालिकेमध्ये मंजूर नाहीये आणि ब्लँकेट खर्च जो सल्लागाराने दिलेला डीपीआर आहे त्याच्यावर करण्यात आलाय, म्हणजे त्याचंही ठरलेलं नाहीये पैसे. एक तर सचिन दोडके आणि सायली वांझळे यांनी हे एक नॉन कमर्शियल ऍक्टिव्हिटी व्हावी याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेत. हे करत असताना मिनिट्स जर तुम्ही सगळ्याचे पाहिले तर त्या सगळ्या मिनिट्सच्या सगळ्या मीटिंग ह्याच सगळ्यांनी फॉलोअप करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अजूनही त्याच्यात पूर्ण क्लॅरिटी आलेली नाहीये की नक्की हे हॉस्पिटल कसं चालणार आहे. आता त्यांनी सॉव्हरेन गॅरंटीचं क्लॅरिफिकेशन दिलं, पण सॉव्हरेन गॅरंटीचं क्लॅरिफिकेशन दिलेलं असताना जमीन तर सरकारचीच आहे ना आणि ती प्राइसलेस आहे, तीच मोफत दिलेली आहे ना. सगळ्यात मोठी गोष्ट ते सरकारचं म्हणजे ती कॉर्पोरेशनची जमीन ही एवढी महागातली आहे ती त्यांना दिली आणि दुसरी म्हणजे 85-84% बेड्स हे कमर्शियल व्हेंचर असणार आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेशननी जमीन मोफत देणं, सरकारनीच ते लोन नेदरलँड्स मधून आणणं आणि क्रॉस सबसिडी म्हणतायत पण ती क्रॉस सबसिडी फक्त 16%च लोकांना आहे. मग 84 लोकांनी कमर्शियलच ते वापरणार ना. मग कुणाच्या पत्रात काय मिळालं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक पूर्ण व्हाईट पेपर कॉर्पोरेशनने काढला पाहिजे. प्रचंड उलटसुलट बातम्या येत आहेत, एक व्हाईट पेपर आणावा आणि मला असं वाटतं कॉर्पोरेशननी ही जागा जी दिलेली आहे त्याच्यात आमचं सरकार आल्यानंतर हे हॉस्पिटल गरीब लोकांसाठी मोफत हे केलं पाहिजे. ज्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने पिंपरी चिंचवडला हॉस्पिटल चालतं तेच मॉडेल इथे झालं पाहिजे अशी आमची झालाय कुठेतरी याच्यामध्ये जागेची प्रायव्हेट पार्टनरला फायदा हो यासाठी सगळं म्हणून मी म्हणते की त्याचा पारदर्शकपणे व्हाईट पेपर आणला पाहिजे. एकच जोडतो, जरी सॉव्हरेननी ठेवली नाही म्हटले किंवा विमा काढलाय पण महापालिका त्या लोनला गॅरंटी राहिली आहे हे जाणीव महापालिका लोनला गॅरंटर राहिलेला आहे. सॉव्हरेन गॅरंटीच म्हणतात ना. विमा काढला तर हे याची काही गरज नव्हती ना महापालिकेने राहायची. त्याच्यामुळे म्हणूनच म्हणते एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा. कारण माननीय देवेंद्रजी म्हणालेत की कुठलीही सॉव्हरेन गॅरंटी नाही, जमीन तर मोफत दिलेली आहे. त्याच्यापैकी सॉव्हरेन गॅरंटी केलेली आहे नाही, ठीक आहे, जमीन मोफत दिली आहे ते ठीक आहे, पण मग 84% लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसाला जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्या कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक. आणि दुसरं एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड्स कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात, या देशाचा कायदा आहे. मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला? तो एक 5-10%चाच फरक झाला. जर 5-10%च असेल तर इट इज अ कमर्शियल व्हेंचर. तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे. हे आम्हाला वाटलं की हे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे, हा कमर्शियल व्हेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे. काही पोस्टरवरून आता जे काम केलं त्याचं सगळं श्रेय नगरसेवकांचं आणि निवडून आणण्यासाठी 2 दादाच लागतात, तर मग हे काय? आता ह्याचं उत्तर ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल कारण ते भाषण माझं नव्हतं, ज्यांनी केलं त्यांना विचारायला लागेल. त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला थेट टीका केली तुमच्या समोरच, तुम्ही काहीच नाही मी सगळं इथं बघतो वगैरे. बरोबरच आहे ना. पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याचकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी केलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच तर आदरणीय पवार साहेबांची खासियत आहे. पवार साहेबांनी खूप यंग टीम निर्माण केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. मला आनंद वाटतोय की या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट आली की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार जे पुढे नेले की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब देशाचे अध्यक्ष, राज्यामध्ये जयंतराव अध्यक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यात त्या तिथे जो जिल्हा बघत असे त्याला पूर्ण फ्रीडम दिलं होतं. म्हणजे तिकीट पण त्यांनीच वाटायची, कष्ट पण त्यांनी करायचे, प्रचाराला आम्ही आहोतच.
प्रचार करण्यासाठी आम्ही सगळेच आलो होतो, पण निर्णय प्रक्रियेमध्ये कधीही, प्लीज रीड माय लिप्स, निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधीच ढवळाढवळ केली नाही, हे आज सत्य झालं. त्याच्यामुळे मला आनंद आहे की आमच्या पक्षामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. हे याच्यामुळे मी दादांचे आभार मानते की त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की इथे सगळं त्यांना किती फ्री हँड होता आणि फ्री हँडमुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन सगळे लढले. निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर वन ॲट अ टाइम. हा, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मग आता हे समोर आणण्याचं कारण काय वाटलं त्यांना? आता मी माझा निवडणुका लोक तुम्हाला हे करतील आणि निवडणुका स्थानिक स्वराज्याचं उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला? नाही, ते फक्त मला उद्देशून नव्हतं, हे नागरिकांच्या वती. मी लोकप्रतिनिधी आहे. मी काय सुप्रिया सुळे म्हणून भाषण नाही तिकडे केलं. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मायबाप जनतेकडून जो मला फीडबॅक येतो ते बोलण्यासाठी मला निवडून पाठवतात. त्याच्यामुळे नगरसेवक हे आहे, त्याच्यासाठी हा सगळा प्रक्रिया चालली आणि आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय की हे इलेक्शन लवकरात लवकर व्हावं, ही आमची सगळ्यांचीच मागणी. आता इथे सचिन दोडके उभे आहेत. सचिन दोडकेंना विचारा, गेले 2 वर्ष ते नगरसेवक नाही, पण तरी रोज धावपळ, रोज कॉर्पोरेशनला जाणार. आणि सचिन दोडके असे अनेक उत्तम जे हाय परफॉर्मिंग नगरसेवक आहेत, त्यांना असं वाटतं की आम्हाला न पद आहे ना काय, पण लोकांची त्यांचं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे ते आजही नगरसेवक नसले तरी धावपळ करतात जबाबदारीने. त्याच्यामुळे इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे. त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये सरकारला विनंती आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा. तुम्ही दिसलं की दादांचा हल्ली त्रागा होतो. त्यांचा त्याच्यानंतर एक मिनिट यांचं झाल्यावर त्यांचा घेऊ. संधीच मिळाली नाही हो. ते गेले आणि त्यांना जायची घाई होती. म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर. मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते. त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले, माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले. त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली. त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं. मी तर इथेच उभी आहे. दादांचा त्रागा होतो हल्ली. तुम्हाला बघितलं की स्टेजवर ते जाणवलं आम्हाला असते पूर्णपणे. बारामतीच्या तिथं आजही तुम्ही वहिनींना मिठी मारता, पण दादांचं अजून ते काय बोला, उलट त्यांचा चिडचिड होताना दिसते. तुम्ही दिसलं की कदाचित घाई गडबड असेल ना, आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय, त्यामुळे घाई गडबड असू शकते. बिझी लोक आहेत. कंपनीचा एक प्रश्न आहे. केंद्र सरकारने अशी अधिसूचना काढली आहे की जर स्त्रियांना माहेरचं नाव कायम ठेवायचं असेल तर पतीची संमती लागणार. हो, माहेरचं नाव जर ठेवायचं असेल तसा निर्णय झालाय. अधिसूचना काढली केंद्र सरकारनं. कोण म्हणते? केंद्र सरकारनं अधिसूचना काढली नाही हो, असं अधिसूचना काढली. नाही, मला दाखव. मला नाही वाटत असं काय असू शकतं, कारण किती लोक माहिती आहे. तरी मला त्याची कॉपी द्या ऐकून. मला असं वाटतं आज या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न कुठलाय माहिती आहे? इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे. मला विचार काय प्रकार झाला नेमकं? आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं. या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते. त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची, नाही तर ग्रामपंचायती महत्वाचीच असते. पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं. आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तरी अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो, ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचंय. हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते. ठाकरे म्हटले की हे वेगळे वेगळे जरी दिसत असले तर हे सगळे आतून एकच. ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. झाली की नाही हेडलाईन? त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते. काय तुम्हाला वारजे हॉस्पिटल संदर्भातच एक प्रश्न विचारायचा आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून खुद्द सीएमने
एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविडची कंत्राट एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती. ही कंपनी वारजेचं करणारी LLP स्थापन झाली 2019ला आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आले, हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या कंपनीत दाखल झाले. तर या मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का, किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल, नाही निघेल तेव्हा टाइम बाउंड. मोठो तुम्ही याच्याबाबत काही पुढे जाणार आहात का? महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार, कोणीही केला असेल. आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. बघा, मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही. पहिले आरोप करायचे आणि नंतर इनकमिंग वाढवायचं, असलं गलिच्छ राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही. मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात. अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्यांना दाखवता, 3 बोटं तुमच्याकडे येतात. हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवत आहेत. त्याच्यामुळे आता असंच होतं, एकतर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे, आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला, वॉशिंग मशीन, याचं उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने द्यावं. अजित दादा सीएम होऊ नयेत म्हणून काहींची ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून ट्रोलिंग केलं जातंय. हे लवकरच मी समोर आणेल असं सुनील शेळके यांचं. लोकशाही आहे, प्रत्येकाला आहे, आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची CBI चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते. अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे. आपण याची CBI करू. मीच अमित भाई शहांना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असतील आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर महाराष्ट्र खतरे में है. दादांना फक्त 3 जागा मिळणार असं कळतंय. मला नाही माहिती बाबा, मैं दूसरे के घर में क्यों जाऊ. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी पुण्यात जर जास्त वेळ देतो याचा अर्थ मी काही पुण्यात निवडणूक लढवणार नाहीये. लोकशाही आहे, ते DCM 1 आहेत या राज्याचे, DCM 1. त्यांना कुठल्याही जिल्ह्यात जायचा अधिकार आहे, लोकशाही आहे ते. असं काय करता.